तुकाराम महाराजांचा कोणता संदेश तुम्हाला आजही लागू पडतो अभंगातून, की लोकांनी संकटाच्या काळी कसं राहायला पाहिजे? महाराज, तुकाराम महाराज आणि आपल्या महाराष्ट्रातली संत परंपरा सगळ्यांना माहिती आहे, पण या संत परंपरेला एक जो मोठा इतिहास आहे तो म्हणजे वारीचा. आपल्या महाराष्ट्रातली विठ्ठलाची वारी, विठोबाची वारी फार वर्षांपासून आहे. अगदी त्याचं मूळ शोधणं सुद्धा कठीण आहे, पण तरीही ती वारी आजही जगभरात एक नवनवीन रेकॉर्ड तयार करते. लाखो भाविक येतात, कुठलंही नियोजन, एवढ्या सगळ्यांना घेऊन ही वारी जाते. हा विषय फार मोठा आहे, पण मला संत तुकाराम महाराजांची वारी तिथे सुरू झालेली, तुकोबारायांची, आणि त्यानंतरची आत्तापर्यंतची वारी याबद्दल जाणून घ्यायचं आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या काळामध्ये पंढरीची वारी पूर्वीपासून आहे, आपला विषय झाला. परंतु गावागावामधनं, दिंडीच्या स्वरूपामधनं पंढरपूरला लोक जायची, चालत जायची, चालत यायची, दिंडीच्या स्वरूपात जायचं. आणि त्या जाण्या येण्याच्या एरे झाला. वारी हा शब्द तेव्हा प्रचलित झाला. आपण वारकरी जे म्हणतो ना, तो वारीकरी आहे. अच्छा, वारीकरी आहे. वारीकरी म्हणजे पंढरपूरची वारी करणारा. तुकोबारायांच्या काळापासून ते चालू होतं. तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन झालं आणि वारकरी संप्रदायाची धुरा त्यांचे बंधू कान्होबाराय यांच्यावरती आली, आणि मग पुन्हा कान्होबारायांची वारी चालू झाली. तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला गेले त्यावेळेस त्यांच्या पत्नी अवली आईसाहेब गरोदर होत्या. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर 2 महिन्यामध्येच त्यांना एक पुत्र झाला आईसाहेबांना. त्याचं नाव नारायण, जे पुढे तपोनिधी नारायण महाराज म्हणून सगळ्यांना विख्यात झाले. तपोनिधी नारायण महाराजांचं कार्य फार वारकरी संप्रदायात इतकं मोठं आहे की त्याच्यासाठी काही अपोसोड लागेल अख्खा आपल्याला. पण थोडक्यात सांगायचं म्हटल्याच्या नंतर नारायण महाराज आपले चुलते कान्होबारा यांच्या संग पंढरपूरला लहानपणापासून जायचं. पण पंढरपूरला जात असताना ठिकठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन, प्रवचन असे एक आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम आपले होत होते. आणि कान्होबारायांचं कीर्तन चालू आहे, आणि कान्होबा कीर्तनामध्ये सांगतायत लोकांना की प्रभू रामचरित्र सांगतायत. श्रीरामचंद्र वनवासाला गेलेले आहेत आणि भरत त्यावेळेस उपस्थित नव्हता. मग भरत आल्याच्या नंतर त्यांना कळलं की प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेले आहे, आणि मग ते पळत पळत ते रामाला शोधत तिथं गेले, आणि रामाला म्हटले जायचं नाही, तुम्ही पुन्हा माघारी फिरा. प्रभू रामचंद्रांना वडिलांना दिलेलं ते वचन होतं, त्यामुळे त्यांना ते गेले. पण भरताला त्यांनी आपल्या पादुका दिल्या. बरोबर आहे. आणि त्या चरण पादुका घेऊन भरत पुन्हा आले अयोध्येत. अयोध्येच्या बाहेरच राहिले, परंतु त्या पादुका म्हणजेच प्रभू रामचंद्र आपल्या संग आहेत, आणि त्याच पादुका सिंहासनावरती ठेवून भरताने राज्य केलं. बरोबर आहे. ही संकल्पना तपोनिधी नारायण महाराजांना इतकी रुचली की आपण पंढरपूरला चाललोय नुसतंच, पण मग आपल्या संग आपण तुकोबारायांना पण लिहू शकतो ना त्यांच्या पादुका करून. आणि मग त्यांनी काय केलं, पुढच्या वारीला जात असताना, आषाढीला जात असताना तुकोबारायांच्या पादुकाशी छोट्याच्या बनवल्या गळ्यामध्ये, आणि त्या घातल्या. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींवरती देवकरांची फार श्रद्धा होती. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले त्यावेळेस नामदेवरायांनी विश्वंभर बाबांचा हात हातात धरला. पंढरीचा पांडुरंग परमात्मा देऊमध्ये नांदतोय, पंढरपूरला तुम्ही जायचं नाही, पण तुम्ही आळंदीला यायचंय, आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं संरक्षण करायचंय, त्याची नित्यच्या पूजा करायच्या. तेव्हापासून देवकरांची आळंदीची वारी सुरू आहे. आणि ह्याच वारीच्या पुढे पुण्यात कलियुगामध्ये नामदेवराय तुकोबारायांच्या रूपाने आलेले. बरोबर आहे. त्याच तुकोबारायांचे जे चिरंजीव नारायण महाराज आहेत त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार समजला जातो. बर. तुकोबारायांना ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली की ज्ञानेश्वर महाराज आपल्या पोटी येणार आहेत, आणि मग आपलाच मुलगा पुन्हा आपली सेवा करणार, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज माझी सेवा करणार का? माझं पामरा नको तोर, पण पायीची वाण पायीच बरी. त्यांनी ओळखलं की आपलं जीवन कार्य आता संपले नाही. नारायण महाराजांची आणि तुकोबारायांची गाठ भेट झालेली आहे. तुकोबाराय गेल्याच्या नंतर नारायण महाराजांचा जन्म आहे. कान्होबानी वारकरी संप्रदायांनी त्यांना झोळीत घेतलं, डोळ्यात आसू येत आहेत.
त्या नारायण महाराजांनी ज्यावेळेस वारीची संकल्पना सुरू केली त्यावेळेस त्यांना वाटलं की आपल्याबरोबर तुकोबारायांना पाहिले नाही, पण ते आपल्याबरोबर पाहिजेत. माऊली जवळ आहे, माऊली आपल्या संग पाहिजेत. मग त्यांनी सुरुवात केली की ज्ञानोबा तुकोबा एकाच गळ्यात ठेवून त्यांनी वारी चालू केली. लोक त्यांना विचारायला लागले हे काय, ते त्यांनी सांगितले हे ज्ञानोबा आहेत, हे तुकोबा आहे. ज्ञानोबा तुकोबा ही भजनच नारायण महाराजांनी चालू केलं. ज्ञानबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजनच नारायण महाराजांनी चालू केलं. पुन्हा एक पालखी बनवण्यात आली. पालखीत बसण्याचा हा फार मोठा बहुमान होता त्या काळामध्ये. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या पादुका एकाच पालखीमध्ये ठेवायच्या. इथून तुकोबारायांच्या पादुका घ्यायच्या, आळंदीला जायचा, आळंदीला मुक्काम करायचा. माऊलींच्या पादुका घ्यायच्या, त्याच पालखीत ठेवायच्या, पंढरपूरला जायचं. पुन्हा येताना माऊलींच्या पादुका ठेवायच्या, पुन्हा देऊला यायचं, तुकोबारायांच्या पादुका ठेवायच्या. आजही ही परंपरा पूर्णपणे चालू आहे. आजही तुकोबारायांची पालखीचं प्रस्थान आदल्या दिवशी होतं, ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान दुसऱ्या दिवशी होतं. येताना पहिले ज्ञानेश्वर महाराज येतात, दुसऱ्या दिवशी तुकोबाराय येतात. नारायण महाराजांनी सुरू केलेला हा पालखी सोहळा 150 वर्ष एकत्र ज्ञानोबा तुकोबा चालत होते, दोन्ही एकत्र. परंतु कालांतराने दोन्ही सोहळ्याचं स्वरूप वाढलं आणि 2 सोहळे विभक्त करण्यात आले. परंतु पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज आहेत. त्यांनी हा पालखी सोहळा आपल्याला दिलाय आणि तेव्हापासून ही पालखी नंतर कालांतराने वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यात बदल आपण करत गेलो. पुन्हा बैलगाडीतनं मग ते रथ तयार झाला, रथातनं मग आता चांदीचे रथ तयार झाले. पुन्हा आता अनेक दुसरा चांदीचा रथ करायचा संस्थांचा संकल्प आहेच. मी त्याकडेच येणार आहे. म्हणजे पंढरीच्या वारीची परंपरा फार मोठी आहे, पण तिला पालखी सोहळ्याचं जे रूप आहे ते तपोनिधी नारायण महाराज, जे संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव, यांचा जन्म संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेल्यानंतर झाला आणि त्यांच्या मनात ती संकल्पना आली की आपल्याला जसे भरतानी राज्य केलं तसंच आपल्याला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन जाता येईल. तुम्ही सांगितलं की वेगवेगळे 150 वर्षे एकत्र पालखी जात होती आणि ती वेगवेगळी पण झाली. आता पालखीचं स्वरूप विस्तारित होतंय बदलत्या काळानुसार, आधुनिकतेनुसार. मध्यंतरी DRDOनी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, घाटामध्ये जो बैलांना त्रास होतोय. आता मी त्याकडेच येणार आहे, तुमच्या त्या मुद्द्याकडे, की आता पालखीचं एक नवीन रूप पाहायला मिळणार आहे आणि ते एक वेगळं भव्य दिव्य रूप असं आता पालखी रथाचं संस्थांतर्फे, देहू संस्थांतर्फे करायला भेटणार. आणि कदाचित मी पहिल्यांदाच हा विषय काढतोय या चॅनेलच्या माध्यमातून. मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की एका सामान्य वारकऱ्याला जगभरातल्या किंवा वेगवेगळ्या संस्थांना त्या रथासाठी मदत करायची असेल किंवा काय करायचं, तर त्याचं स्वरूप काय असणार आहे ते थोडक्यात आम्हाला सांगा. आताच्या काळामध्ये परमार्थ दाखवण्याची व्यवस्था सुरू झालेली आहे. आपला परमार्थ हा दुसऱ्याला दाखवायचा नसतो, आपला परमार्थ आपण करायचा असतो. लक्षात घ्या. तुकोबाराय ज्यावेळेस ह्या रथातून जाणार आहेत, सांगायचं तात्पर्य एकच आहे की एखादा माणूस चांदीचा रथ तुकोबारायांच्या सोन्याच्या पादुका बी बनवून देऊ शकतो. एवढे श्रीमंत लोक जगात आहेत. देहू संस्थांचा मानस आहे की प्रत्येक वारकऱ्यांनी 1 रुपया जरी दिला तरी तो आम्हाला 1 कोटीसारखा, 1 लाखासारखा आहे. कारण ज्यावेळेस तुकोबारायांचा रथ ह्या पालखी सोहळ्यामध्ये मार्गक्रमण करणार आहे त्यावेळेस तो वारकरी सांगेन की ह्या रथाला लागलेली चांदी माझी आहे. तो त्या रथाला ज्यावेळेस स्पर्श करेल त्याला जे त्याच्यातनं ते ऊर्जा मिळणार आहे ना, की याच्यात माझा सहभाग आहे. ह्याच्या माध्यमातून संस्थांनी ते आवाहन केलेलं आहे की ज्यांना कोणा याच्यात सहभाग घ्यायचा असेल, काय तुम्हाला दान द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी त्यांचा ते कोड वगैरे त्यांनी ते बँक अकाउंट वगैरे सगळं दिलेलं आहे. ती पण हेतू एकच आहे देहू संस्थांचा आतापर्यंतचा, जगद्गुरू तुकोबारायांच्या कार्याच्या प्रमाणेच आपण वागायचं. आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना जगद्गुरू तुकोबारायांनी परत केला. हो, निस्ताच परत नाही केला, की ज्याला तो घेऊन पाठवला तो परत आल्याच्या नंतर त्याला सांगितलं की इंद्रायणीच्या डोळ्यात आंघोळ करून ये आणि मग आते, कारण त्याला स्पर्श झालाय तुझा. मग तो काय पापाचा नव्हता,
परंतु त्याच्यावरती हक्क हा स्वराज्याचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं हे आमच्यासाठी नाहीये, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आलेलं धन्नावलं ते म्हटलं. पण तुम्हाला जर वाटत असेल की मी समाधानी पाहिजे, साधू संत तुमच्या काळातले समाधानी असेल, तर ते तुम्हाला करावं लागणार आहे माझ्या समाधानासाठी. तर काय करायचंय? व्रत करा, एकादशी गळा मिरवा तुळशी. तुम्हाला गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी लागेल, एकादशीचं व्रत करावं लागेल, वारकरी संप्रदायाचे आचार विचार तुम्हाला मान्य करावं लागेल. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक स्त्री त्यांना बरोबर घालण्यासाठी आलं होतं. त्यावेळेस तुकोबाराय सांग, जाय गे बाय, की तू इथून जा, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तैसे म्हणजे कसे? व्यभिचारी नाही, हा विष्णुदास आहे. तेच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या समोर उभी केलेल्या स्त्रीला ते म्हटले की तू माझी माता आहे. तिला माते समान त्यांनी दर्जा दिला, चोळी लुगडं देऊन तिची वळवण केली. हे तुकोबारायांचे विचार आहेत. ह्या विचाराचं पालन छत्रपती शिवाजी महाराज करत होते आणि तेच आज संस्थान हा. आणि मग संस्थांनी सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देऊला आले, देशाचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असताना त्या देऊला आल्या. कुठलीही आर्थिक मागणी संस्थांनी केली नाही. मला अनेक प्रश्न विचारले गेले की मोदीजी इथं आले, मग तुम्ही काहीतरी मागून घ्यायचे होते. अहो, जगद्गुरु तुकोबारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराना परत केलाय. त्यांचे आपण अनुयायी आहे, आपल्याला मागायची काय गरज नाही. लक्षात जे काय होईल ते सामान्य त्यांनी त्याच्यामध्ये ते डिक्लेअर केलं की पालखी जो मार्ग आहे तो 4 पदरी आम्ही करणार आहोत. त्याच्यावरती हजारो कोटी रुपये ते खर्च करतायत. ज्यांनी समाजाचंच भलं होईल, समाजाचंच भलं होणार आहे.